बीडच्या हिवरा पहाडी गावातील बोगस डॉक्टरचा भांडाफोड करण्यासाठी निवेदन देण्यात आलंय। सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंचांकडून पदवीची मागणी केली असता डॉक्टरकडून टाळाटाळ करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण केसकर यांनी बीडचे पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच बीडचे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करून निवेदन दिले असून हिवरा पहाडी गावातील बनावट डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। आमच्या गावामध्ये एक डॉक्टर अशोक रुपनर आणि अर्चना अशोक रुपनर नावाचे एक कपल प्रॅक्टिस करत होते, परंतु आमच्या गावामध्ये 2-3 लोकांची मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या उपचारामुळे तर आम्हाला थोडा संशय आला आणि संशय आल्यामुळे जे आहे तर मी त्यांना तिथे विचारण्यासाठी गेलो सरपंच आणि आम्ही की बाबा तुमचे जे काही सर्टिफिकेट आहे डिग्रीचे ते आम्हाला दाखवा। तर त्यांनी ते दाखवण्यासाठी टाळमटोळ केली आणि एवढंच नाही, नॉर्मल जे डॉक्टर म्हणजे त्यांच्या दवाखान्याच्या बाहेर बोर्डावर त्यांचं नाव वगैरे लावतात तसं नाव पण लिहिलेलं नाही आणि डिग्री सुद्धा मेन्शन नाही आणि क्लिनिकच्या आतमध्ये सुद्धा त्यांची फ्रेम मध्ये डिग्री वगैरे काही हे केलेली नाही। मग ज्यावेळेस आम्ही ते ऑनलाईन डीजे केवायडी नावाची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीची त्याच्यावर सर्च केला असता त्याच्यावरती काय ते आम्हाला त्यांचं काही प्रकारे रेकॉर्ड मिळालेलं नाही आणि त्यांच्या पत्नीचं मिळालं, परंतु त्यांच्याकडे फक्त BHMS ची डिग्री आहे आणि त्याच्यावरती त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी लागणारं CCMP आणि किंवा CCH असा कुठलाही कोर्स त्यांच्याकडे नसल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याकडून आम्हाला डायरेक्टली धमकी देण्यात आली की तुम्हाला काय करायचं तर करा, आम्ही प्रॅक्टिस बंद करणार नाही। आणि आमची आता त्या संदर्भात मी जिल्हाधिकारी महोदय आणि SP साहेबांना एक आवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये माझी अशी विनंती आहे की त्याच्या असल्या बोगस डॉक्टरांवरती ज्यांच्यामुळे की ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना चांगला उपचार नाही मिळत आणि त्यांचा जीव खतऱ्यामध्ये घालावा लागतो, त्यासाठी विनंती आहे की अशा डॉक्टरांवरती बोगस डॉक्टरवर कठोर कारवाई करावी आणि गरिबांना न्याय द्यावा। आणि मी हे सगळं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून करत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरकडून आणि डॉक्टरच्या परिवाराकडून माझ्या घरच्यांना धमक्या मिळत आहे जीवे मारण्याच्या आणि मला सुद्धा आज देणार आहे, कारण सध्या हेच दिलेलं, कारण हे आवेदन दिल्याच्या नंतर धमकी आलेली आहे आणि त्याचे वडील माझ्या घरी गेले होते, माझ्या आईला वगैरे धमकी दिलेली आहे, त्याच्यामुळे मी त्या संदर्भात आता लगेच एक आवेदन देणार आहे SP साहेबांना।